नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज टिफिन सिरीजचा आपण एपिसोड नंबर 20 बघणार आहोत। चीज मस्त असं चीज कॉर्न पराठा खूप सिंपल आणि इतकं डिलिशियस लागतो आणि मुलं तर नक्कीच आवडीने खातील। त्यासाठी बॉईल कॉर्न घेतलेले आहेत, थोडंसं मीठ टाकून घेतलेले आहे, म्हणजे बॉईल केलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक छोटा चमचाभर किंवा अर्धा चमचा वगैरे चिली फ्लेक्स, थोडंसं चिमूटभर असं ऑरेगॅनो टाकायचं आहे। मी इथे आता थोडीशी कोथिंबीर टाकते आहे, ऑप्शनल आहे, टाकायचे असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी काहीच नाही प्रॉब्लेम। त्यानंतर एक चमचाभर आपलं असं मेयोनीज टाकायचं आहे, छोटा चमचा भरून। त्यानंतर चीज किसून टाकायचं आहे। आता आपण मी इथे एक चीज क्यूब घेतलेला आहे, ते किसून टाकते याच्यामध्ये। चीज वगैरे म्हटलं की मुलं आवडीनेच खातात आणि अशा पद्धतीने स्टफिंग वगैरे कोणतीही करून दिली ना तर ते नक्कीच मुलं आवडीने खातील। मी आता इथे पूर्ण चीज एक क्यूब टाकलेला आहे याच्यामध्ये, म्हणजे मस्त असं चीजी असा पराठा होईल मुलांच्या आवडीचा। आता हे छान मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याच्यामध्ये थोडंसं आता चवीनुसार आपण मीठ टाकूया, जास्तही नाही टाकलेलं आहे, अगदी चिमूटभरच टाकलेलं आहे। आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करूया। खूप डिलिशियस हा पराठा तयार होतो, तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मुलांना तर नक्की आवडेल बघा। आता एक चपातीचा जो आपली हे असतो गोळा असतो ना, तो घेतलेला आहे नॉर्मल कणकेचा, जसं आपण चपातीलासाठी वगैरे घेतो त्याच्यातला एक गोळा घेतलेला आहे, सुक्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे। त्याला आता आपण लाटून घेऊया मस्त असं पातळसर, जसे आपण नॉर्मल चपाती लाटतो ना पातळसर, अशी मोठीच्या मोठी तशी लाटून घ्यायची आहे। आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये स्टफिंग टाकायचं आहे चीज आणि कॉर्नचं, म्हणजे मस्त असं चीजी कॉर्न आपला पराठा तयार होणार इथे। आता इथे मी व्यवस्थित सगळी स्टफिंग एकाच म्हणजे एका पराठ्यापुरतीच मी स्टफिंग तयार केली होती ही। आता ही सगळी स्टफिंग मी पराठ्यामध्ये आपलं ठेवलेली आहे। थोडंसं प्रेस करायचं आहे, इक्वली थोडंसं स्प्रेड करायचं आहे, पूर्णपणे स्प्रेड नाही करायचं आहे, मधल्याच आपल्या भागामध्ये सगळं स्प्रेड करायचं आहे। आणि साईडच्या अशा फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण नॉर्मली जसं रेक्टँगल वगैरे शेपमध्ये असतो ना तशा पद्धतीचा मी बनवते। त्यासाठी अशा पद्धतीने बाकीच्याही दोन ज्या बाजू असतात त्याही आपण फोल्ड करून घ्यायच्या आहे। त्यानंतर उलटून घ्यायचं, थोडंसं सुकं पीठ वगैरे पाहिजे लावायचं आणि मस्त लाटून घ्यायचं। मी ते थोडंसं बघा पहिले हातानेच थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे, त्यानंतर वरतून सुकं पीठ लावायचं आहे आणि हलक्या हाताने आपण हा लाटायचा आहे। मी इथे आयताकृती म्हणजे रेक्टँगल शेपमध्येच लाटून घेणार आहे, त्याच्यामुळे मी हलक्या हाताने लाटून घेतलेलं आहे। दुसऱ्या साईडलाही थोडंसं पीठ लावून वगैरे थोडंसं आपलं लाटून घेतलेलं आहे, ना जास्त जाड ना जास्त पातळ असं आपण लाटायचं नाही आहे। पातळ केला ना तर तो सगळे त्याचे कॉर्न बाहेर येणार, चीजही सगळं बाहेर येणार आणि एकदम जाड आहे केला तर शेकवायला थोडंसं प्रॉब्लेम होतो, तो शेकणार नाही व्यवस्थित। त्यासाठी आपण मीडियम ह्याच्यामध्येच आपण लाटून घ्यायचा आहे पराठा। इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे, तव्यावर तेल टाकलेलं आहे थोडंसं, जेणेकरून चीज वगैरे बाहेर आलं तर त्याला चिकटू नये त्यासाठी। आणि तरी थोडंसं तेल लावल्याच्यानंतर मस्त असा आता पराठा आपण त्याच्यावर शेकवून घ्यायचा आहे दोन्ही साईडने, खरपूस असा, जेवढं आपल्याला म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला त्याची आवड असते की किती खरपूस लागतो किंवा नॉर्मल लागतो तसं। आता मस्त मी आता खरपूस इथे बघा भाजून घेणार आहे पराठा, जास्त वेळही लागत नाही, छान चीजही मेल्ट होतं। अशा पद्धतीने आपला हा पराठा तयार झालेला आहे। त्याला तेल तूप बटर तुम्ही आवडीनुसार वापरू शकता आणि त्याला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि आता आपण टिफिन भरायला घेऊया। टिफिन घेतलेला आहे, टिफिनमध्ये टिश्यू ठेवलेला आहे, जेणेकरून एक्स्ट्राचं जर तेल वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये निघून जाईल। आता त्याच्यावर ठेवूया आपण हा पराठ्याचे, मी इथे कट करून घेतलेला आहे, कारण का पूर्ण पराठा व्यवस्थित खाता येणार नाही आणि तुकडे वगैरे तोडताना त्यातले कॉर्न वगैरे निघू शकतात बाहेर, त्याचं मेस होणार सगळं। त्यामुळे मी असे मस्त होते की 4 भागामध्ये स्क्वेअर शेपमध्ये असे कट करून घेतलेले आहेत आणि हा आता हे व्यवस्थित आपण टिफिनमध्ये भरूया। आणि फ्लेवरफुल आहे, चीजी आहे पराठा, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर सॉस वगैरे कशाचीच गरज लागत नाही। माझा मुलगा तरी अशाच पद्धतीने फक्त सिंपल असे पराठे खातो हे, बाकी त्याला कशाची सॉस चटणीची गरज लागत नाही। बाकी तुमच्या मुलाला वगैरे सॉस चटणी वगैरे कोणती आवडत असेल तर तुम्ही त्याच्यानुसार देऊ शकता। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल। टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 20 इथे संपला आहे, कसा वाटला मग नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब।